नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे पैसे शासनाकडून आता शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित केले जाणार आहेत। 2000 रुपयांची जी रक्कम असणार आहे ती आता शेतकऱ्यांच्या खात्यात कधीपर्यंत टाकली जाणार, कोणत्या दिवशी टाकली जाणार आणि काय निकष लावलेले आहेत, 3 महत्त्वपूर्ण काम सांगितलेले आहेत। ते 3 काम केले तर शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे पडणार आहेत। कोणते 3 काम असणार आहेत, कोणत्या दिवशी पैसे पडणार आहेत आणि काय केल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे वितरित केले जाणार आहेत। 8वा हप्ता जरी आला असेल तरी सुद्धा तुम्हाला हे 3 काम अत्यंत महत्त्वाचे शासनाने सक्त सूचना केलेल्या आहेत। त्यामुळे 3 काम करावेच लागणार आहेत आणि अत्यंत महत्त्वाची आनंदाची बातमी सुद्धा आपण देणार आहोत। 2000 रुपये कोणत्या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत, तारीख जाहीर झालेली आहे, कोणती तारीख असणार आहे आणि कोणत्या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे क्रेडिट झाल्याचा मेसेज येणार आहे। क्रेडिट तर होणार आहेत, परंतु कोणती तारीख जाहीर झालेली आहे, GR आलेला आहे का, कोणते जिल्हे असणार आहेत, कोणत्या बँकेमध्ये पैसे पडणार आहेत, पहिल्या टप्प्यात कोणाला वितरण केलं जाणार आहे आणि कोणत्या अटीच्या माध्यमातून हे पैसे वितरण केलं जाणार आहे। सर्वात आनंदाची आणि महत्त्वाची मोठी अपडेट अखेर शेतकऱ्यांसाठी आलेली आहे आणि शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाच्या अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणूनच घेणार आहोत। काळजी करण्याची गरज नाही। त्या अगोदर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण अशाच प्रकारचे व्हिडिओ आणि ओरिजिनल खात्रीशीर माहिती तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचं काम TV7 मराठी करत असतं। चला तर जाणून घेणार आहोत सर्वात महत्त्वाची आणि अत्यंत आनंदाची बातमी। शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाच्या बातम्या आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण एकत्रितरित्या संपूर्ण व्हिडिओ तुमच्यासाठी याच आनंदाच्या बातम्यासाठी असणार आहे। अत्यंत महत्त्वाच्या अपडेट तुमच्यासाठी आपण घेऊन आलेलो आहोत। चला तर जाणून घेणार आहोत नमो शेतकरी आणि PM किसान योजनेचे 2 हप्ते एकत्रितरित्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती क्रेडिट केले जाणार आहेत। अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे। PM किसान योजनेचा 23वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता 2 हप्ते आता 4000 रुपयांच्या वितरण करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे। शासनाकडून महत्त्वाची अपडेट देण्यात आलेली आहे आणि तीच अपडेट आपण तुमच्यापर्यंत घेऊन आलेलो आहोत। 9वा हप्ता शेतकऱ्यांसाठी येणार होता। सर्व शेतकऱ्यांना ओढ लागलेली होती की 9वा हप्ता सर कधी येणार आहे। तो 9वा हप्ता आता लवकरच तुमच्या खात्यात जमा होणार आहे। तारीख सुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे। तारीख किती असणार आहे ते तर आपण पाहणारच आहोत, तुमच्या जिल्ह्यात कधी पडणार ते सुद्धा पाहणार आहोत, परंतु 2 हप्ते एकत्रितरित्या 4000 रुपये वितरण केले जाणार असल्याने शेतकरी वर्गात मात्र आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे पैसे नक्की कधी क्रेडिट होणार आहेत हीच अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्णपणे जाणून घेणार आहोत। काळजी करू नका, संपूर्ण तुमच्या मनातील शंकांचं निरसन या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणारच आहोत, परंतु 9वा हप्ता आणि 23वा हप्ता एकत्रित येणार का ही शंका सर्व शेतकऱ्यांच्या मनात होती आणि हे 4000 रुपये आता शेतकऱ्यांसाठी एकत्रितरित्या वितरण करण्याचं शासनानं आणि केंद्र शासनानं ठरवलेलं आहे। त्यामुळे आता 4000 रुपयांचा क्रेडिटचा मेसेज येणार। एक मेसेज येणार 2000 रुपयांचा आणि दुसरा मेसेज सुद्धा येणार आहे 2000 रुपयांचा। अशा पद्धतीने 2 मेसेज सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती पडणार आहेत। काळजी करण्याची गरज नाही। त्यामुळे 4000 रुपये जमा होणार आहेत, परंतु आता ते कोणत्या शेतकऱ्यांना जमा होणार आहेत, काय केल्यानंतर जमा होणार आहेत आणि कधीपर्यंत जमा होणार आहेत। सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता ज्या शेतकऱ्यांना आलेला असेल त्या शेतकऱ्यांना काय करायचं, 9वा हप्ता येण्यासाठी काय करायचं आणि 22वा हप्ता PM किसान योजनेचा आलेल्या शेतकऱ्यांनी 23वा हप्ता येण्यासाठी काय करायचं। सर्वात महत्त्वाची अपडेट जाणून घेणार आहोत। सर्व शेतकऱ्यांसाठी कोणताही हप्ता आला नसेल किंवा इथून पुढे हप्ता पाहिजे असेल तरी सुद्धा तुम्हाला हे 3 काम अत्यंत महत्त्वाचे सांगितलेले आहेत। कोणते 3 काम असणार आहेत आणि ते 3 काम केलेल्याच शेतकऱ्यांना 9व्या हप्त्याचं, 23व्या हप्त्याचं आणि राहिलेल्या हप्त्याचं सर्व काही वितरण होणार आहे। त्यामुळे हे 3 काम अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत। कोणते 3 काम असणार आहेत आणि काय केल्यानंतर शासनानं नवीन अपडेट दिलेले आहे आणि या अपडेटमध्ये काय सांगितलंय तर हे 3 जे निकष लावलेले आहेत, कोणताही हप्ता असेल किंवा कोणतेही इथून पुढे हप्ते पाहिजे असतील तर 3 निकष लावलेले आहेत आणि ते 3 निकष जे शेतकरी पात्र होतील त्या शेतकऱ्यांना
हे पैसे वितरण केले जाणार आहे। त्याची डेट सुद्धा जाहीर केलेली आहे, GR प्रसिद्ध करण्यात आलेला आहे आणि ही नवीन अपडेट आलेली आहे। त्यामुळे सर्व शेतकऱ्यांसाठी जी नवीन अपडेट आलेली आहे तीच अपडेट घेऊन आपलं चॅनल तुमच्यापर्यंत घेऊन आलेलं आहे। त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरत जाऊ नका आणि चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर हा व्हिडिओ संपूर्ण शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा। चला तर जाणून घेऊयात नक्की शेतकऱ्यांच्या खात्यात कधीपर्यंत पैसे जमा होणार आहेत आणि नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे पैसे आता शेतकऱ्यांना कधीपर्यंत जमा होणार आहेत। 2000 रुपयांचा मेसेज येण्यास सुरुवात होणार आहे आणि हे पैसे जमा होणार 3 काम केलेल्या शेतकऱ्यांना। कोणते जिल्हे असणार आहेत, त्या जिल्ह्यामध्ये पैसे वितरण होणार, त्या जिल्ह्याच्या यादीमध्ये तुमचं नाव आहे का, हे कसं तपासायचं, तुमचं अकाउंटचं स्टेटस चेक करायचं कसं, सर्व काही डिटेल माहिती, तुमच्या मनातील शंकांचं निरसन आता संपूर्णपणे याच व्हिडिओच्या माध्यमातून केलं जाणार आहे। काळजी करण्याची गरज नाही, परंतु चला तर आता लगेच आपण विलंब न करता तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची आणि महत्त्वाची अपडेट शासनाकडून कोणती दिलेली आहे तीच अपडेट लगेच पाहण्यास सुरुवात करणार आहोत। काळजी करू नका, संपूर्ण अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला भेटणार आहे, त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पाहणं गरजेचं आहे। चला तर आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट आता जाणून घेणार आहोत। 9वा हप्ता येण्यासाठी काय करायचं सांगितलेलं आहे, फक्त या शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे, कोणते शेतकरी पात्र ठरणार आहेत, कोणते अपात्र ठरणार आहेत, सर्वात महत्त्वाची गोष्ट आपण जाणून घेणार आहोत आणि काय केल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात 9व्या हप्त्याचं क्रेडिट केलं जाणार आहे। 3 काम शासनानं सांगितलेले आहेत। कोणते 3 आहेत तर पहिलं काम सांगितलेलं आहे जमिनीची माहिती अद्ययावत करणं, लँड सीडिंग करून घेणं। दुसरं काम सांगितलेलं आहे आधार कार्ड आणि बँक खात्याशी लिंक करून घेणं। जर आधार कार्ड बँक खात्याशी लिंक केलेलं नसेल तरीसुद्धा पैसे येत नसतात आणि जमिनीची माहिती अद्ययावत केली नसेल तरीसुद्धा पैसे येणार नाहीत। तिसरी गोष्ट सांगितलेली आहे EKYC करून घेणं। EKYC जर तुम्ही केली नसेल तर EKYC सुद्धा तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे। जर EKYC केली, आधार खात्याला बँक खातं लिंक केलेलं असेल, आधार आणि बँक खातं, आणि हे 3 काम जर तुम्ही केलेले असतील, लँड सीडिंग, फार्मर ID कार्ड क्लिअर असेल तरीसुद्धा काळजी करण्याची गरज नाही, परंतु हे 3 काम अत्यंत महत्त्वाचे आहेत। हे 3 काम ज्या शेतकऱ्यांनी केलेले आहेत त्या शेतकऱ्यांना पैसे वितरित केले जाणार आहेत आणि या तारखेपासून किती तारीख असणार आहे आपण पुढे जाऊन पाहणारच आहोत। काळजी करू नका, परंतु 9वा हप्ता येण्यासाठी पात्र शेतकरी होण्यासाठी हे 3 काम करून घ्या तरच पैसे येणार आहे। सर्व शेतकऱ्यांना एक सक्त सूचना शासनाकडून देण्यात आलेली आहे, 3 काम केल्यानंतरच पैसे पडणार आहेत। आणि महत्त्वाची अपडेट आता पुढील अपडेटकडे आपण वळणार आहोत। कोणती असणार आहे तर जिल्ह्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। या जिल्ह्यांची यादी जी प्रसिद्ध झालेली आहे त्यामध्ये तुमचं नाव आहे का, तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे का आणि कोणत्या जिल्ह्यात कधी पैसे पडणार आहेत, सर्व काही डिटेल माहिती आता या जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुम्हाला भेटणार आहे। लगेच आपण पाहणार आहोत कधीपर्यंत तुमच्या जिल्ह्यात पैसे पडणार हे सुद्धा आपण सांगणार आहोत, परंतु 9वा हप्ता 2000 रुपये कधीपर्यंत क्रेडिट होणार आहेत आणि कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना होणार आहेत। ज्या शेतकऱ्यांना नमो शेतकरीचा हप्ता जमा होणार आहे त्या शेतकऱ्यांना PM किसानचा जमा होणार आहे। हे 2ही हप्ते सर्वत्र एकत्र येणार आहेत। सर्व शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची अपडेट आहे आणि पहिला जिल्हा आपण पाहणार आहोत। पहिला जिल्हा असणार आहे अहमदनगर जिल्हा, दुसरा आहे अकोला जिल्हा, अमरावती जिल्हा, औरंगाबाद जिल्हा, बीड जिल्हा आणि इकडे आहे बुलढाणा आहे, चंद्रपूर आहे, धुळे आहे, गडचिरोली आहे, जळगाव आहे। आपण जाणून घेत आहोत पहिल्या टप्प्यातील वितरण। जालना असेल, लातूर असेल, नागपूर असेल, नांदेड असेल, नाशिक असेल, परभणी आहे, पुणे आहे, सोलापूर आहे, सांगली आहे आणि वाशिम आहे। या जिल्ह्यांना 9व्या हप्त्याचे 2000 रुपये क्रेडिट होणार आहेत आणि सर्वात महत्त्वाची अपडेट आता तारीख किती असणार आहे, कोणत्या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे वितरण केले जाणार आहे आणि काय केल्यानंतर हे पैसे येणार, सर्व काही डिटेल पाहिली, परंतु कोणत्या बँकेला प्राधान्य दिलेलं आहे ते सुद्धा या स्लाइडनंतर पाहणारच आहोत। 9व्या हप्त्याचे पैसे तारीख जाहीर केली, GR सुद्धा प्रसिद्ध करण्यात येणार आहे आणि 30 मे पासून हे पैसे वितरण होणार आहे। शासन निर्णय दरबारी जो मंत्रिमंडळ बैठक पार पडलेली आहे त्यामध्ये शासन निर्णय झालेला आहे आणि 30 मे पासून हे वितरण सर्व शेतकऱ्यांना क्रेडिटचा मेसेज येण्यास सुरुवात होणार आहे। काळजी करण्याची गरज नाही। आता आपण पाहणार आहोत 9व्या हप्त्याचे पैसे कोणत्या बँकेत जमा होणार आहेत।
पहिल्या टप्प्याचं वितरण जे असणार आहे ते कोणत्या बँकेत प्रथम प्राधान्य देण्यात आलेलं आहे. प्रथम प्राधान्य कोणत्या बँकेला दिलेलं असेल तर प्रथम प्राधान्य बँक असणार आहे स्टेट बँक ऑफ इंडिया, भारतीय स्टेट बँक SBI बँक असणार आहे. दुसरी बँक असणार आहे बँक ऑफ बडोदा. तिसरी आहे युनियन बँक, पंजाब नॅशनल बँक, कॅनरा बँक आणि बँक ऑफ इंडिया. या बँकेमध्ये आता पैसे वितरण केलं जाणार आहे. पहिल्या टप्प्यातील वितरण होणार आहे. त्यामुळे या बँकेत ज्यांचे अकाउंट असतील, ज्यांची KYC केलेली असेल, ज्यांचं आधार बँक खात्याला लिंक असेल, फार्मर ID क्लिअर असेल, ही KYC केलेली असेल, सर्व क्लिअर असेल तर मात्र या शेतकऱ्यांना 30 मे पासून हे पैसे वितरण केलं जाणार आहे. आणि या सर्व शेतकऱ्यांना 4,000 रुपये येणार आहेत. नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये आणि PM किसान योजनेचे 2,000 रुपये. दोनही योजनेचे पैसे एकत्रितरित्या शासनानं ठरवलेलं आहे की शेतकऱ्यांच्या खात्यावरती 4,000 रुपये टाकायचे. त्यामुळे सर्व व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. संपूर्ण सांगितलेले काम करून घ्या, त्यानंतर पैसे जमावणार आहेत. आणि संपूर्ण अपडेट आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रकारच्या अपडेट आपण सतत घेऊन येत असतो. त्यामुळे हाईपसुद्धा करून घ्या आणि हा व्हिडिओ संपूर्ण शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा. धन्यवाद सर्वांचे मनपूर्वक.